सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिरपूर पोलिसांची मोठी कामगिरी। सराफ दुकानातील चोरीचा छडा। शिरपूर शहर पोलिसांच्या एका धडक आणि यशस्वी कामगिरीची विशेष बातमी। शहरात नुकत्याच झालेल्या एका मोठ्या चोरीचा पोलिसांनी अत्यंत शिताफीने छडा लावलाय। चला तर मग जाणून घेऊया या घटनेचा सविस्तर वृत्तांत। दिनांक 5 ऑगस्ट रोजी शिरपूर शहरातील महात्मा गांधी मार्केटमधील सुरेंद्र सन्मुखलाल सराफ यांच्या नंदुरबारकर सराफ या दुकानात एक धक्कादायक घटना घडली होती। दुपारी 2 वाजेच्या सुमारास 3 अज्ञात काळा बुरखा परिधान केलेल्या महिला ग्राहकांच्या वेशात दुकानात आल्या होत्या। त्यांनी दागिने पाहण्याचा बहाणा केला आणि अत्यंत हातचलाखीने दुकानातून तब्बल 6 लाख रुपये किमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने लंपास केले। रात्री दुकान बंद करण्यापूर्वी जेव्हा मालाची तपासणी झाली तेव्हा दागिन्यांचा बॉक्स गायब असल्याचे सराफाच्या निदर्शनास आले। दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या बुरखाधारी महिलांचा चोरीचा प्रताप उघडकीस आला होता। या प्रकरणी तात्काळ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। ही घटना व्यापारी वर्गासाठी चिंतेची बाब होती, मात्र शिरपूर शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केला। महिलांनी बुरखा घातलेला असल्याने त्यांची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, तरीही आपल्या व्यावसायिक कौशल्याचा आणि गुप्त खबऱ्यांचा योग्य वापर करून पोलिसांनी या गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे। गुन्हेगारांना जेरबंद करून आणि चोरीचा गेलेला ऐवज मिळवून पोलिसांनी शिरपूरकरांमध्ये सुरक्षेचा विश्वास पुन्हा एकदा दृढ केलाय। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शिरपूर पोलीस नेहमीच तत्पर असतात, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले। केवळ गुन्हा नोंदवून न थांबता त्याचा मुळापर्यंत जाऊन तपास करणाऱ्या आणि व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या शिरपूर शहर पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचे नवसत्य न्यूजच्या संपूर्ण टीमकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक। पोलिसांच्या या सतर्कतेमुळे गुन्हेगारांवर नक्कीच वचक बसेल। अशा सत्य, ताज्या आणि सकारात्मक बातम्यांसाठी पाहत रहा नवसत्य न्यूज। बातमीला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।